हॅलो एव्हरीवन. कॉस्ट अकाउंटिंग सेमिस्टर 5 यामधील तिसरा टॉपिक आपण सुरू केला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स टॉपिकमधील 4 प्रॉब्लेम ऑलरेडी आपले सोडून झालेले आहेत. प्रॉब्लेम नंबर 5 अँड प्रॉब्लेम नंबर 6 मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलं आहे. त्यातला आज आपण प्रॉब्लेम नंबर 5 डिस्कस करणार आहोत. तर त्याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. तर त्या 4 प्रॉब्लेमपेक्षा थोडासा काही कन्सेप्ट यामध्ये वेगळे आहे. जी वेगळा भाग आहे तो तुम्हाला इथे मी समजून देईन, तो समजून घ्या. बाकीचं तुमचं ओव्हरहेड्स बेसिस हे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. त्या प्रॉब्लेम नंबर 5 असा आहे बघा, तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन केला असेल. हे प्रॉब्लेम वाचते. अ कंपनी इज हॅव्हिंग 2 प्रोडक्शन डिपार्टमेंट नेमली ए अँड बी. म्हणजे एका कंपनीमध्ये 2 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत. त्याची कोणती? ए आणि बी. अँड 2 सर्व्हिस डिपार्टमेंट S1 अँड S2. तर सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत 2. त्याची नाव त्याचं काय आहे? S1 आणि S2. द एक्सपेन्सेस इनकर्ड ड्युरिंग द मंथ ऑफ मार्च 2014 ॲज फॉलोज. तर 2 काय आहेत? प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत, त्याची नावं आहेत ए आणि बी. इथे आपण कॉलममध्ये घेतली बघा, ए आणि बी. आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 2 आहेत, S1 आणि S2. मी तुम्हाला सांगितले हे कॉलम कशाने डिपेंड आहेत. तुम्हाला जेवढे डिपार्टमेंट दिलेत त्या प्रमाणात तुम्ही हे कॉलम काढून घ्यायचे. बरोबर, इथे आपण करून घेतले. प्रोडक्शन डिपार्टमेंट 2 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 2. मग एक्सपेन्सेस कोणते कोणते दिलेत बघा. इलेक्ट्रिसिटी दिले 3600, इन्शुरन्स ऑन ॲसेट दिले 9000, पॉवर दिला 15000. बरोबर, हे दिलेत एक्सपेन्सेस. मी तुम्हाला सांगितले की ओव्हरहेड्स हा टॉपिक फार सोपा आहे. तो फक्त काय करायचं, तुम्ही इथे एक्सपेन्सेस लिहून घ्यायचे. सगळे आपण एक्सपेन्सेस इथे लिहून घेतले. कुठपासून सगळे, इलेक्ट्रिसिटी घेतलं, इन्शुरन्स ऑन ॲसेट्स घेतलं, पॉवर घेतलं, रेंट अँड टॅक्सेस घेतलं, डेप्रिसिएशन घेतलं, कॅन्टीन एक्सपेन्स घेतलं. ह्यामध्ये काही वेगळं पण केलं काही गेलं का आपण नाही. जे एक्सपेन्स होते तसे तसे लिहून घेतले. बरोबर. मग बेसिस कसे ठरवायचे तुम्हाला सांगितले मी. बेसिस कसे ठरवायचे, तर इलेक्ट्रिसिटी एका जर पूर्ण कंपनीची इलेक्ट्रिसिटी किती आली 5000. मग त्याचं अलोकेशन कसं होईल, तर कुठल्या बेसिसला होईल, त्याचं नंबर ऑफ पॉईंट्स, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती लाईट पॉईंट आहेत त्यावरून काय होईल, त्याचं इलेक्ट्रिसिटीचं अलोकेशन होईल. त्याचं म्हणजे त्याचं बिल डिस्ट्रीब्यूट होईल. बरोबर. मग त्याचं बेसिस काय येतं, इलेक्ट्रिसिटीचं नंबर ऑफ लाईट पॉईंट. आणि लाईट पॉईंट तुम्हाला रेशो दिलेला आहे म्हणून, नाही तुम्ही काय घेतलं असतात, फ्लोअर स्पेस घेतला असतात. बरोबर, दोन्ही तितकंच बरोबर आहे. पण जर नंबर ऑफ लाईट पॉईंटचे रेशो दिलेला असेल, खाली दिले आहे बघा, पर्टिक्युलरमध्ये दिलेला आहे म्हणून आपण काय घेतलं, नंबर ऑफ लाईट पॉईंट. नंतर इन्शुरन्स ऑफ ॲसेट. इन्शुरन्स ऑन ॲसेट, कसला इन्शुरन्स आहे, ॲसेटचा आहे म्हणून त्याच्यामध्ये कोणता बेसिस येईल, व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. पॉवर, पॉवरमध्ये काय असेल, HP ऑफ मशीन. HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर. पॉवर कशामध्ये मोजतात, हॉर्स पॉवरमध्ये मोजतात म्हणून त्याचं बेसिस काय असेल, हॉर्स पॉवर ऑफ अ मशीन. त्या मशिनरीची हॉर्स पॉवर किती आहे हे त्याचं काय असेल, बेसिस असेल. नंतर रेंट अँड टॅक्सेस, याच्यामध्ये काय असेल, फ्लोअर स्पेस. रेंट अँड टॅक्सेस ह्याच्या बेसिस काय असेल, फ्लोअर स्पेस. आणि नंतर डेप्रिसिएशनचं काय असेल, व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. बरोबर, कारण डेप्रिसिएशन कशावरती प्रोव्हाइड केलं जातं, ॲसेटवरती प्रोव्हाइड केलं जातं. नंतर कॅन्टीन एक्सपेन्सेस, नंबर ऑफ वर्कर्स. बरोबर, कॅन्टीन कोणासाठी असतं, वर्कर्ससाठी असतं किंवा एम्प्लॉईजसाठी असतं म्हणून तो जो एक्सपेन्सेस आहे तो कोणत्या बेसिसने अलॉट केला जाईल, नंबर ऑफ वर्कर्सनुसार अलॉट केला जाईल. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही पहिला प्रोफॉर्मा आखून घेतलात, त्याप्रमाणे लिहून घेतलं. आता तुम्हाला वाटत असेल हे थोडंसं नवीन दिसतंय, ते तुम्हाला नंतर समजून देते. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस. ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण डायरेक्ट मटेरियल घेतलं होतं बघा, डायरेक्ट वेजेस घेतलं होतं. बरोबर ना. म्हणजे ज्या प्राईम कॉस्टच्या एक्सपेन्स असतात किंवा सुरुवातीचा प्रारंभीचा खर्च असतो तो फक्त मी तुम्हाला सांगितला का कुठे अलॉट करायचा, तो कुठे येणार नाही, प्रोडक्शन डिपार्टमेंटला येणार नाही. कारण डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस हा फक्त एक्सपेन्सेस कुठे येईल, तुमचा जे तुमचे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये जे एक्सपेन्स तेवढंच तुम्ही लिहिणार आहात.
तुम्हाला फक्त तेव्हा मी डायरेक्ट वेजेस समजून दिलं होतं. आता डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस ह्या दोन कन्सेप्ट थोड्या वेळाने समजून देते. ओके, त्यामध्ये आता रेशो तुम्ही कॅल्क्युलेट मी तुम्हाला इथे करूनच दिलेले आहेत. तर प्रॉब्लेममध्ये शेवटच्या भागामध्ये तुम्हाला इथे एक्सपेन्सेस भाग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर दिलेत. त्यामध्ये फ्लोअर स्पेस, बरोबर, फ्लोअर स्पेस 6000, 4000, 2000 अँड 2000, बरोबर. मग फ्लोअर स्पेसचा आपण रेशो काढून घेतला. तुम्हाला सांगितले रेशो कसा काढायचा. तर ह्या 3 झिरोला 3 झिरो जातील, काय होईल 6 4 2 2, बरोबर. परत सोपं रूप त्याला दिलं तर काय होईल 3 2 1 1. ओके, नंतर नंबर ऑफ वर्कर्सचं काढायचं असेल, जे तुम्हाला इथे खाली दिले बघा. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो अवेलेबल टू अबाउट डिपार्टमेंट. त्यामध्ये तुम्हाला फ्लोअर स्पेस, नंबर ऑफ वर्कर, HP ऑफ मशीन, त्यामध्ये डायरेक्ट वेजेसचं पाहिजे तर काढून घ्या, पण गरज नाही मला वाटत आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ ॲसेट, डायरेक्ट मटेरियल आणि नंबर ऑफ लाईट्स पॉईंट. मग त्यामधले जे डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट मटेरियल दिले तर तुमचं काय होईल इथे वरती आलं बघा, बरोबर. ते आपण काय घेतलं इथे अलोकेशन गिवन, ते अलोकेशन करून दिलेलं आहे तुम्हाला, ते वरती घेतलं आणि बाकीचे जे उरलेले ॲटम आहेत त्यांचं काय केलं इथे रेशो काढून घेतले. रेशो फक्त मी काढून दिलेले आहेत, तेवढे चेक करा तुमचे बरोबर आहेत का, किंवा तुम्ही काढा रेशो कसे काढायचे तुम्हाला सांगितले मी तुम्हाला. आता फ्लोअर स्पेसचा एक काढून समजून सांगितला. बाकी नंबर ऑफ पॉईंट काय आहे 100, 50, 50, 25. तर कसं येईल 25 एके 25, 25 जुने 50, 25 जुने 50, 25 चोक 100, बरोबर. आणि सोपं म्हणजे नंबर ऑफ वर्करचा रेशो काय येईल सांगा 4:2:2:1, बरोबर. हा काय होईल त्याचा रेशो होईल. मग ते त्याप्रमाणे ज्या बेसिसला तुम्हाला अलॉट करायचं आहे त्या अलॉटमध्ये इथे काय लिहिणार तुम्ही पाहिजे तर माहितीसाठी लिहू शकता. इथे समोर बेसिस लिहून टाकायचं. मी सांगितले तुम्हाला की परीक्षकाला डायरेक्ट तुम्हाला समजता यायला पाहिजे. तर नंबर ऑफ लाईट पॉईंटचं बे काय आहे तुमचं इथे रेशो काय आहे नंबर ऑफ लाईट पॉईंट 6:3:1, बरोबर. कसं लिहिणार 6:3:1. ओके, या पद्धतीने काय करून घ्यायचं तुम्ही रेशो लिहून घ्यायचा. ओके, ह्यापर्यंत सगळेच रेशो लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला अलोकेशन करायला बरं पडेल आणि पटापट तुम्ही करू शकाल. ओके, टोटलमध्ये काय लिहून घेणार तुम्ही आता डायरेक्ट मटेरियलचं अलोकेशन गिवन, कारण तुम्हाला ऑलरेडी अलोकेशन करून दिलेलं आहे. कुठे रेशो कॉलममध्ये दिलेत बघा. डायरेक्ट मटेरियल अलोकेशन करून दिलंय. त्यामध्ये मी मला सांगितलं डायरेक्ट मटेरियलचा काय करायचं डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट मटेरियल किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस हा जे कॉलम असेल तो काय करायचा प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये ते काय असत नाहीत ओव्हरहेड्स असत नाही, तर ते काय असतं ॲज अ प्राईम कॉस्टमध्ये असते, बरोबर ना. कॉस्टशीटचा फॉर्मॅट आपण बघितला आहे. सुरुवातीला डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून काय तयार होते तुमची प्राईम कॉस्ट तयार होते. त्यामुळे तुम्हाला नोटमध्ये गेल्या चौथ्या प्रॉब्लेममध्ये लिहून दिलं होतं डायरेक्ट वेजेस ऑफ अ प्रोडक्शन डिपार्टमेंट आर नॉट ओव्हरहेड. म्हणजे जे डायरेक्ट मटेरियल किंवा डायरेक्ट वेजेस असतात ते तुमचे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये ओव्हरहेड असत नाहीत, तर ते एक्सपेन्सेस किंवा ते ओव्हरहेड्स फक्त पुढे दाखवायचे ओनली फॉर सर्व्हिस डिपार्टमेंट. कारण ते जेव्हा सर्व्हिस डिपार्टमेंटला जेव्हा आपण एखादी वस्तू विकतो तेव्हाच ती काय होतं आपलं ओव्हरहेड्स होतं, बरोबर ना. कारण हे तयारी करतोय आपण, बरोबर. कच्चा माल आणला त्यामुळे प्रोडक्शन काहीच तयार नाही आहे. वेजेस त्याच्यासाठी लेबर लावले, बरोबर, त्यासाठी खर्च केला आणि नंतर प्रोडक्शन तयार झाल्यानंतर जेव्हा सेलिंगला जाईल म्हणजे तेव्हा त्याच्यावर तो काय होईल ओव्हरहेड्स होईल. त्यामुळे डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस हे काय दाखवायचं फक्त ओनली फॉर काय लक्षात ठेवा तुम्ही फक्त काही लक्षात नाही राहिलं तर डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेस हे फक्त कुठे वापरायचे तुमचे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये लिहायचे, बरोबर. आता इथे काय येईल सांगा रे डायरेक्ट मटेरियलला
S1 मध्ये किती आहे 5000 आणि डायरेक्ट वेजेसला काय बघा रे, डायरेक्ट इथे टोटलला पण किती येईल 5000 आणि डायरेक्ट वेजेस किती आहे S1 ला 5000 S2 ला 3000 म्हणजे एकूण किती होईल 8000. कारण दोन सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये इथे S2 ला काहीच नाही आहे म्हणून आपण काहीच दिलं नाही आहे, पण इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिलेत किती दिलेत 5000 अँड 3000 म्हणून टोटल किती आपण घेतली 8000. आणि ह्याच पद्धतीने आता हे सिम्पल आहे, हे तुम्हाला जर दोन कळलं असेल, हेच ह्या प्रॉब्लेममध्ये नवीन जे आहे न्यू कन्सेप्ट आहे तीच आहे की डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस हे कुठे दाखवायचे नाहीत, प्रोडक्शन डिपार्टमेंटमधले ओव्हरहेड्स दाखवायचे नाहीत. जरी प्रॉब्लेममध्ये दिलेले असते तरी ते फक्त कुठे दाखवायचे, जे कॉलममध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये आहेत तेवढेच दाखवायचे. हे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे ओव्हरहेड्स असत नाहीत म्हणून आपण दाखवले नाहीत, बरोबर. आणि इलेक्ट्रिसिटी पासून सोपं आहे. इलेक्ट्रिसिटीची अमाऊंट होती आहे बघा रे 3600, बरं. अलोकेशन कशाप्रमाणे करायची तुम्हाला, लाईट्स पॉईंट प्रमाणे. किती येईल बघा 3600चं अलोकेशन कसं येईल 1800. करून बघा कसं करणार ते पण सांगितलं तुम्हाला. कुठल्या रेशोने करायचं आहे 6321. मग काय करायचं टोटल करायचं आहे. रेशोची टोटल किती येईल, थोड्या दिवसाचा गॅप आहे तुम्ही विसरला असाल कदाचित. 6321 किती येईल 12, बरोबर. 12 टोटल किती आली 12 आली, तर 3600 भागिले 12 किती येईल 300, बरोबर. 300 अमाऊंट किती आली, एकाची आली किंमत. तर पहिलं डिपार्टमेंट किती आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट, मग 6 प्रोडक्शन डिपार्टमेंट किती आहे 6 आहे, बरोबर ना. मग 300 गुणिले 6 किती होईल 1800, बरोबर ना. 300 तर कॉन्स्टंट असणार. मग दुसरा डिपार्टमेंट कोणतं आहे बी. मग बी ला किती असेल रेशो, 6 तर एचा आहे, मग बीचं काय असेल 3 असेल. मग काय येईल 300 गुणिले 3 किती येईल 900, बरोबर. आता 2चं काय होईल सांगा रे, 300 गुणिले 2 तोंडी करू शकता तुम्ही, 3 दुने 6 किती होईल 600. आणि 1 म्हणजे काय 300, 300 गुणिले 1 किती होईल 300, बरोबर. टोटल किती आली पाहिजे 1800 अधिक 900 अधिक 600 अधिक 300 किती आली पाहिजे 3600 आली पाहिजे. ह्याच पद्धतीने हे बाकी सगळं करून घ्यायचं. इन्शुरन्स ऑफ ॲसेट्स किती आहे 9000. त्याचा रेशो काय येईल तुमचा व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स प्रमाणे. व्हॅल्यू ऑफ ॲसेट्सचं हे किती आहे 10 4 3 आणि 1 किती येईल 10 आणि 14 14 आणि 15 15 आणि 3 18. म्हणजे 9000ला कितीने भागायचं 18ने. पाहिजे तर हे एक सोडून देतो तुम्हाला 18 किती येईल 500. मग याचं किती येईल सांगा रे, व्हॅल्यू ऑफ ॲसेटचा पहिला किती आहे 10, मग 500 गुणिले 10 500 गुणिले 10 किती आलं 5000, बरोबर. 500 गुणिले 4 किती होईल 5 चोक 20 2000. नंतर किती येईल रेशो तुमचा 3 5 त्रिक 15 वरची 2 0 1500. आणि नंतर किती आहे 1 एकाची किंमत आपण किती काढली आहे 500. पण आपण ऑलरेडी काढून घेतल्यामुळे 9000ला भागिले त्याची टोटल करायची, त्यामुळे हे सगळं तुमचं पटकन होतं आणि चुकायचा 1% पण चान्स राहत नाही, बरोबर. आता बाकीचे काढून घेऊया, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्यामुळे जर मी सगळे सोडून द्यायला बसले तर व्हिडिओ लेंदी होतो आणि तुम्हालाच मग बघायला कंटाळवाणं होतं. 15000 त्याचं अलोकेशन कुठल्या प्रमाणे करायचं HP ऑफ मशीन. HP ऑफ मशीनचा रेशो आहे तुमचा HP ऑफ मशीनचा रेशो आहे 8421. कसं अलोकेशन होईल बघा, तुम्ही करून बघा. पहिल्याला 8000 येईल, 8000 4000 2000
1000. नंतर रेंट अँड टॅक्सेस 28,000. 28,000 अलोकेशन कसं होईल? 12,000, 8,000, 4,000 आणि 4,000. ओके. नंतर व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स ह्याच पद्धतीने होईल. टोटल किती आहे तुमची? 18,000. व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स बेसिस आहे आणि त्याचं हे काय आहे तुमचं? एक्सपेन्सेस काय आहे? डेप्रिसिएशन. बरोबर ना? 18,000चं अलोकेशन कसं येईल तुमचं? 10:4:3:1. आणि व्हॅल्यू ऑफ ॲसेट्सचं तुम्ही काढून घेतलेत का? घेतलेत. 10:4:3:1. बरोबर. किती येईल बघा? 10,000, 4,000, 3,000 and 1,000. ओके. नंतर कॅन्टीन एक्सपेन्सेस कशाच्या बेसिसने अलोकेट करायचे? नंबर ऑफ वर्कर्स. मग नंबर ऑफ वर्कर्सचा काय बघायचा? रेशो बघायचा. किती आहे? 4:2:1. असं पान पलटण्यापेक्षा आणि मला स्क्रोल करावं लागतं त्यापेक्षा आपण इथेच सगळे लिहून घ्यायचे. आता आपल्याला जे वेळ नाही आहे तुम्ही वहीमध्ये खूप छान लिहून घ्या. इथेच खाली अलोकेशनमध्ये त्याच्या समोर लिहून ठेवायचं किंवा याच्या खाली लिहून ठेवायचं. इथे व्हॅल्यू ऑफ ॲसेटच्या खाली किंवा तुम्हाला जसं ॲट्रॅक्टिव्ह करता येईल त्या पद्धतीने करा. मग ॲडिंग एक्सपेन्सेसची टोटल किती आहे? 5,400. किती होईल? 2,400, 1,200, 1,200 आणि 600. ओके. ह्या पद्धतीने तुमचं काय होईल? अलोकेशन होईल. नंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या कॉलमची टोटल करून घ्या. पहिल्या कॉलमची टोटल केल्यानंतर तुम्हाला मिळेल 92,000. दुसऱ्या कॉलमची टोटल केल्यानंतर मिळेल 39,200, 20,100, 22,300, 10,400. ओके. ह्या पद्धतीने तुमची काय होईल? टोटल होईल. ह्या पद्धतीने हा 5वा प्रॉब्लेम सोडवायचा. यामध्ये नवीन असं तुम्हाला वाटलं असेल फक्त डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस यामधील कोणत्या अमाऊंट फक्त घ्यायच्या ज्या तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये दिलेल्या आहेत तेवढ्या आणि तेवढ्याच घ्यायच्या. कारण प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये तो एक्सपेन्सेस किंवा तो ओव्हरहेड्स असत नाही. कधी काय असते तुमची प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये प्राईम कॉस्ट असते, प्राथमिक मूल्य असतं. बरोबर ना? ती केव्हा ओव्हरहेड्स होते? ॲज अ ओव्हरहेड्स जेव्हा ती सर्व्हिसमध्ये जाते किंवा ते आपण विकतो, प्रोडक्ट विकण्यासाठी बाजारामध्ये आणतो तेव्हा ते काय होतं? तुमचं ओव्हरहेड्स होतो. त्यामुळे सर्व्हिस डिपार्टमेंटमधल्या फक्त अमाऊंट इथे आपण घेतलेल्या आहेत. हेच या प्रॉब्लेममध्ये नवीन आहे. आय होप तुम्हाला 5वा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. ह्याच पद्धतीने लिहून घ्या. ओके. 6वा प्रॉब्लेम ह्याच पद्धतीने आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवल्यानंतर कमेंट केलात नाही केलात तरी मी तुम्हाला सोल्युशन पाठवेन ग्रुपला. ओके. ह्याच पद्धतीने आहे त्यामुळे तुम्हाला सोडवू शकाल. जर काही नवीन असेल, शंका असेल तर संपर्क करा. ओके. थँक्यू.